मराठी कथा श्यामची आई भाग 24 सोमवती अवस। ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात। त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतल्याने ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात। सोमवारी अवशेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला व्हायच्या असतात। मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडग्या, 108 रुपये 8 केळी, 108 खण, 108 पेढे, 108 नारळ, 108 लुगडी, ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावायचे, दान करावायचे अशी घटना आहे। ज्याचा तो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते, परंतु तो उपाध्यायी ही सर्व स्वतःच्या घरी ठेवीत नाही, पारावर इतर उपाध्याय मंडळीत ते वाटतो। ही पद्धत फारच सुंदर आहे। त्या गावावरही ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरी करण्याला अवकाश राहत नाही। माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते। 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या, परंतु आता गरिबी आली होती, तिला नेसायला लुगडे नव्हते, तर 108 लुगडी कोठून देणार? तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाकी सोडता येत नाही। घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते? नाताळाची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो। सोमवती आली होती। मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरवले आहेस? जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत। आई म्हणाली, बाळ 108 भोपळे माझी घालून झाली आहेत, मागे सीता आत्याने पाठविले होते, मग तू काय घालणार आहेस? 2 दिवस तर राहिलेत सोमवतीला, काय ठरवायस हवे ना? आई 108 गुळ म्हणजे काय? 108 गुळाच्या ढेपा व्हायच्या, 108 तेल म्हणजे 108 तेलाचे डबे द्यावायचे। आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तर हरकत नाही, परंतु गरिबी असला तर तो ठरवितो की 108 अदपावही देईन, 108 पावशेर देईन किंवा एकदम 1.25 मन गुळ, 1.25 मन तेल असेही देतात। त्याला वाटले तसे 108 भाग बसवावे। मी विचारले, आई तू 108 अदपाव गुळ घातलेस तर? आई म्हणाली, श्याम घरात विष खावायस दिडगी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही, कोठून आणायचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पैसे पडले, आपण गरीब आहोत। श्याम मी म्हटले, आवळे घातलेस तर? बाळ 108 आवळे एकदा मी घातले होते, सोहलीहून त्यांनी आणले होते, आपला सोलवीचा तुकाराम नव्हता का, त्याने ते दिले होते। आई म्हणाली, आई 108 चिंचोके घातले तर नाही का चालणार? मी हसत हसत विचारले। आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं, पण काय लोक हसतील, होय ना? हसतील, त्यांचे दात दिसतील, त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येत आहे, हसायला सारे, मदत करायला कोणी नाही, देव तर हसणार नाही ना, देव रागवणार नाही ना? मी विचारले। आई म्हणाली, श्याम देव नाही रागवणार, अरे देवाला विदुराघरचा करण्यासुद्धा आवडल्या, मिटक्या मारून त्याने खाल्ल्या, सारखे ताट चाटीत होता तरी त्यांचे तृप्त होईना। देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा आदाशी व उपाशी, रुक्मिणीला 1 मूठ देण्यास तयार होईना। देव उपाशीच असतो, प्रेमाने त्याला कोण देतो? लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्यांच्या पोटात जावायचे। भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊ ढेकर आली, देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे। शबरीची उष्टी बोरं, ती कशी खाल्ली रामाने, तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते, त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले, त्यात हृदयाचा ओलावा असावा म्हणजे झाले, मग चिंचोक्याचे काय? पण 108 दगड जरी देवाला दिले तरी त्याला खडीसाखरेप्रमाणेच गोड लागतील। ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळीत बसेल, शतजन्म चगळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फार अप्रतिम मेवा दिला, पटकन फुटत नाही, विरघळत नाही, एक खडा तोंडात धरून ठेवायचा, वर्ष पुरेल। श्याम देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे। श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी कोठे आहे भक्ती, मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी, मग तू काय घालणार आहेस? सांग ना, ठरवले असशील काहीतरी? मी विचारले। आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे, फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काही आहे? फुले वाहीन हो मी। आई म्हणाली, श्याम
जे वाहायचे ते देवासाठी असते, ते भटजींसाठी नसते. देवाच्या पायावर वाहिलेली फुलं राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचे? देता येईल ते देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाही तर आई 108 पानेच व्हा. 108 तुळशीचे पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का ग जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशीपत्र, दुर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड का ग आई? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळवायस त्रास नाही पडत. वाटेल ते होतात. थोडे पाणी घातले की झाडे, फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलवायची. परंतु पाने नेहमी आपलीच आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हावयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान व्हायची सही लाज वाटू नये. दुसऱ्याने देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरवले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटवावयास नको व गरिबाला गरिबीची लाजही वाटावयास नको असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावायची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एकच पान दिले असे त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला हरताळकांना, मंगळागौरींना ही पत्रे आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवीत. 108 तुळशीची दळे पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग या वेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस. मी अधीर होऊन म्हटले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावीचे ठरवले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक कांता आली कोठून तर आणावी. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत? होय, ते जलगावला गेले आहेत. तेथे बैरोव्याची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ती 108 फुले मिळाली तर पाहावी म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत, परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा. पांढरा चाफ्याशिवाय बाकीचे सर्वात सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो, परंतु नागचाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र, स्वच्छ, रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंच असे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहू नये ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्यांच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्यांच्या जवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकवणारी, देवासाठी जिजवायास लावणारी अशी ती साध्वी होती. धन्यवाद. कशी वाटली कथा ते जरूर कळवा.